नमस्कार. साहित्यावर प्रेम करणाऱ्या एका साहसी मराठी व्यक्तीची आज तुम्हाला माहिती देणार आहे. त्यांचं नाव आहे प्रवीण कारखानीस. साधारणपणे 50 वर्षांपूर्वी मुंबई ते रोम हा प्रवास प्रवीण कारखानीस यांनी आपल्या 7 सवंगड्यांसह 4 बाईकवरून केला होता. मुंबईहून गेटवे ऑफ इंडियावरून तत्कालीन मंत्री सुशील कुमार शिंदे यांनी त्यांना झेंडा दाखवला आणि तिथून त्यांच्या प्रवासाची सुरुवात झाली. त्यानंतर तब्बल 150 दिवसाचा आणि 22,000 पेक्षा जास्त किलोमीटरचा प्रवास करून हे 8 जणांचं एक साहस पथक रोममध्ये पोहोचलं. या सगळ्या प्रवासामध्ये त्यांना आलेले अनुभव अतिशय विलक्षण होते. असा प्रवास यापूर्वी कोणी केल्याचं माहिती नव्हतं, त्यामुळे मार्गदर्शन करायला कोणी नव्हतं. त्यानंतर तो जो सगळा मार्ग होता तो पूर्ण अपरिचित होता. वेगवेगळ्या प्रकारचं वातावरण होतं. त्याच्यामुळे त्याची एक वेगळी आव्हानं होती. विजाच्या प्रक्रिया किंवा बॉर्डर क्रॉस करताना करण्याचे तांत्रिक काय उपचार असतात, या सगळ्यामुळे हा प्रवास म्हणजे एक आव्हान होतं. पण या 8 जणांनी हा प्रवास यशस्वीपणे पूर्ण करून दाखवला आणि त्यांची ती यात्रा सफल झाल्यानंतर तत्कालीन परराष्ट्र मंत्री अटल बिहारी वाजपेयी यांनी त्यांचा मुंबईत सत्कार केला होता. प्रवीण कारखानीसांची ही साहसवारीची म्हणजे मोठ्या साहसवारीची एक सुरुवात होती. खरं तर त्यांच्यामध्ये असलेलं बाईक प्रेम हे त्या पूर्वीपासूनचं. 77च्या अगोदर 1-2 वर्ष त्यांनी सर्वप्रथम मुंबई ते दिल्ली आणि दिल्ली ते मुंबई हा प्रवास एकदा आपल्या लाडक्या एसटी बाईकवरून करून पाहिला होता आणि मग त्यानंतर त्यांचं वेळ अधिकाधिक वृद्धिंगत होत गेलं. मुंबई ते रोम हा टप्पा पार पडला. त्याच्यावर त्यांनी अष्टचक्री रोमॅन हे पुस्तक लिहिलं. ते पुस्तक वाचण्यासारखं आहे. त्याच्यामध्ये इस्तंबूलच्या थोडं पुढे आलेला अनुभव अतिशय विशेष आहे. जेव्हा हे सगळेजण बाईकवरून जात होते तेव्हा त्यांच्या मागून एका कारमधून एक टोळी आली आणि त्यांनी यांना लुटण्याचा प्रयत्न केला. आता प्रसंगादान राखून काहीतरी बोलणं भाग होतं, भाषेची तर अडचण होती. अशा वेळेस प्रवीण कारखानीसांनी एक शेवटचा उपाय म्हणून इंडिया इंडिया असं ओरडून पाहिलं. ते पाहता क्षणी त्यांचा नूर बदलला आणि इंडिया, राज कपूरच इंडिया असं ते त्याला म्हणाले. आणि मग त्याच्यानंतर पूर्ण चित्र पालटलं. राज कपूर हा तिकडच्या लोकांचा अतिशय आवडता कलाकार, त्याची गाणी त्यांनी गायला सुरुवात केली. हे जे 8 सगळे मराठी साहसवीर होते त्यांच्यासोबत त्यांनी भरपूर एन्जॉय केलं. त्यांच्याकडच्या वाद्यांवरती राज कपूरची गाणी वाजवली आणि त्यांना अतिशय आनंदाने निरोप दिला. तर असे काही अनुभव, विलक्षण अनुभवांचे पुस्तक आहे अष्टचक्री रोमॅन. त्यानंतर त्यांनी 80च्या दशकाच्या सुरुवातीला अजून एक मोठा प्रवास केला, पण यावेळेस त्यांच्यासोबत कोणी नव्हतं. यावेळेस त्यांच्यासोबत त्यांची फक्त एसडी बाईक होती. त्या बाईकवरून त्यांनी आफ्रिकेतले असे देश यांची आपल्याला जेमतेम नावं माहिती असतात त्यामधून प्रवास केला. हा पण साधारण 10-12 हजार किलोमीटरचा प्रवास होता. त्यात पण आलेले विलक्षण अनुभव त्यांनी भटकंती देश विदेशांची या आपल्या पुस्तकामध्ये लिहिलेले आहेत. नोकरीला प्रवीण कारखानीस बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये होते. त्यांची बदली 81 झाली, कलकत्त्याच्या बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये झाली. मग त्यांनी काय केलं, मुंबईहून कलकत्त्याला बाईकने गेले. 5 वर्ष ते तिथे आपल्या नोकरीनिमित्त राहिले. कारखानीसांचं मला वैशिष्ट्य एक वाटतं की त्यांच्या मनामध्ये सदैव कुतूहल जागृत असायचं. त्याच्यामुळे ते जिथे जातील तिथली संपूर्ण माहिती घ्यायचा प्रयत्न करायचे. कलकत्त्याच्या वास्तवामध्ये त्यांनी बंगाली संस्कृती, बंगालची वैशिष्ट्य, तिथे होणारा जो कलकत्ता पुस्तक महोत्सव असतो, जो जगातल्या मोठ्या पुस्तक महोत्सवांपैकी एक आहे, त्याची माहिती, तिथे महाराष्ट्रातून स्थायिक झालेली माणसं, महाराष्ट्र सदन तिथे कसं उभं राहिलं ह्याची त्यांनी माहिती घेतली. त्याचबरोबर भारताचे लष्करी अधिकारी मेजर जनरल अरुण कुमार वैद्य यांची त्यांनी तिकडे मुलाखत घेतली. या आपल्या सगळ्या कलकत्त्याच्या आणि बंगालच्या अनुभवावरती, तिथल्या भटकंतीवरती त्यांनी एक पुस्तक लिहिलं. त्याचं नाव आहे हावडा ब्रिजवरून. तर हे अतिशय उत्साही आणि कायम नवीन काहीतरी शोधण्याची आवड असलेले व्यक्तिमत्व. त्यांना 2004 साली अजून एक संधी मिळाली. भारतीय क्रिकेट टीम पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाणार होती. त्यावेळेस पाकिस्तानच्या वकिलातीने अतिशय मर्यादित व्हिसा भारतीयांसाठी उपलब्ध करून दिलेले. तर त्यांनी भरपूर संघर्ष करून दिल्लीच्या वकिलातीतून तो व्हिसा मिळवला आणि फक्त 15 दिवसाचा व्हिसा त्यांना मिळाला होता. त्यामध्ये ते बसनी पाकिस्तानात गेले आणि 5 शहरांमध्ये जिथे भारताची मॅच होणार होती तिथे फिरले आणि तिथे फिरून तिथल्या समाज जीवनाचा अनुभव घेतला. पाकिस्तानमध्ये त्यावेळी खूप जणांना आदरातिथ्याचे खूप चांगले अनुभव आलेले, खूप पत्रकारांनी देऊन ठेवलेले. तसाच अनुभव
प्रवीण कारखानीसांना आला. त्याचबरोबर त्यांना एका भागामध्ये हिंदूंची भेट झाली. तिथे त्यांना हिंदूंची पण परिस्थिती कशी काळजी करण्यासारखी आहे याबद्दलचे सुद्धा अनुभव घेता आले. हे सगळे अनुभव त्यांनी आपल्या मंजिले मकसूद पाकिस्तान या पुस्तकामध्ये लिहिले. आता या सगळ्या प्रवासामध्ये किंवा स्वतःहून गोष्टी पाहण्याच्या त्यांच्या सवयीमुळे अनेक जणांचं मैत्र लाभलं. अतिशय प्रसिद्ध माणसांची त्यांच्याशी वैयक्तिक ओळख होती. जयंत नारळीकर, अरुण कुमार वैद्य, त्याच्यानंतर सलीम अली, अशा अनेक दिग्गजांसोबत त्यांच्या भेटीगाठी झाल्या. अलीकडच्या काळामध्ये जेव्हा मला कळलं की फेसबुकवरती प्रवीण कारखानीस आहेत, त्यापूर्वी मला त्यांच्या पुस्तकाबद्दल फक्त ऐकून माहिती होतं. फेसबुकवरती मी त्यांना शोधलं आणि त्याच्यानंतर फेसबुकवरचं त्यांचे वाचन सुरू केलं. आता त्यांचं वय साधारण म्हणजे मी त्यांचं फेसबुक पेज बघायला सुरुवात केल्यानंतर तोवर त्यांची 70 ओलांडली होती. पण या वयामध्ये सुद्धा ते दरवेळेस काही ना काहीतरी वेगळं टाकण्याचा प्रयत्न करायचे. एखादी प्रसिद्ध व्यक्तीचं निधन झालं की त्यांच्यासोबतच्या प्रवीण कारखानीसांच्या आठवणी ते आवर्जून टाकायचे, कारण त्या व्यक्तीशी त्यांची भेट झालेली असायची. त्याच्यामुळे त्यांच्याकडे अनुभवाचा खूप मोठा खजिना होता. त्यांना भेटलेल्या व्यक्तींवर किंवा न भेटलेल्या पण प्रसिद्ध व्यक्तींवर त्यांनी छोटी छोटी व्यक्तिचरित्र लिहिली. त्याची 2-3 पुस्तकं प्रकाशित झाली. त्यापैकी एक आहे दिव्यत्वाची यथप्रतीती. आणि मी जसं सुरुवातीला म्हणलं की ते साहित्यप्रेमी होते. त्यांच्या नावावर 55 साहित्य संमेलनाला उपस्थिती लावण्याचा एक प्रकारचा विक्रमच आहे असं म्हणायला हरकत नाही. त्याच्यामुळे अनेक साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांची त्यांची भेटीगाठी झालेल्या. आवर्जून काही ना काहीतरी लिहित असायचे. तर असं हे व्यक्तिमत्व आपल्या सगळ्यांच्या दुर्दैवाने महिन्याभरापूर्वी 22 मे रोजी हे जग सोडून गेलं. खरं तर ही खूप धक्का देणारी गोष्ट होती, कारण त्यांचा उत्साह पाहता ते म्हणजे कायम चिरतरुण वाटायचे. त्यामुळे असं काही घडेल याची कल्पना होती. दुर्दैवाने ही बातमी आली आणि त्या निमित्ताने एका साहसी साहित्यप्रेमीची तुम्हाला ओळख करून द्यावी असं मला वाटायला लागलं. त्यासाठीच आजचा व्हिडिओ. तुम्हाला काय वाटतं मला नक्की कळवा. तुम्ही प्रवीण कारखानीसांची कुठली पुस्तकं वाचली असतील तर मला तेही कळवा. धन्यवाद.